मी एका ठिकाणी जाण्यासाठी ऑटो बुक केला. मला अमुक तमुक भाडं दाखवण्यात आलं, पण तिथे आल्यानंतर ऑटोवाल्याने अजूनच भाडं सांगितलं. तो म्हणाला मीटरनुसारच जाणार, आणि हा वाद आपण रोजच पाहत आलोय. पुण्यामध्ये रिक्षा किंवा कॅब बुक करताना तुम्हालाही कधी असं झालंय का? ऍपवर एक भाडं आपल्याला दिसतं, ड्रायव्हर आल्यानंतर वेगळंच भाडं सांगतो. पिकअपच्या आधीच राईड कॅन्सल होते आणि पाऊस सुरू झाला की अचानक त्याच प्रवासाची किंमत डायरेक्ट दुप्पट होऊन जाते. आणि मग आपल्यासमोर एकच प्रश्न उभा राहतो की भाऊ, आता जायचं कसं? पण आता पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या प्रवाशांसाठी या सगळ्यात एक नवीन पर्याय समोर आलेला आहे, भारत टॅक्सी. नेमकी काय आहे भारत टॅक्सी? ओला उबरपेक्षा वेगळी कशी आहे? भाडं खरंच कमी आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणेकरांच्या आणि PCMC करांच्या रिक्षा कॅबच्या समस्या यामुळे खरंच संपणार आहेत का? आज हे आपण सगळं सॉर्ट आउट करूयात. नमस्कार, मी विशाल विठ्ठल आणि तुम्ही पाहत आहात PCMC पल्स. भारत टॅक्सी ही काही फक्त आणखीन एक नवीन कॅब बुकिंग ऍप नाहीये, तर ही एक कॉपरेटिव्ह बेस्ड राईड हेलिंग सर्व्हिस आहे, ज्यामध्ये ड्रायव्हर्सला फक्त ड्रायव्हर पार्टनर न पाहता कॉपरेटिव्हचे सदस्य आणि मालकीमध्ये देखील सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने भारत टॅक्सीला देशातील पहिली कॉपरेटिव्ह लेड राईड हेलिंग प्लॅटफॉर्म म्हणून लॉन्च केला आहे आणि आता 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्रात देखील या सेवेचा औपचारिक शुभारंभ झालेला आहे. पण पुणेकरांसाठी आणि आपल्या पिंपरी चिंचवडकरांसाठी यामध्ये नेमकं आकर्षण काय असणार आहे? तर सगळ्यात आधी येतो फेअर ट्रान्सपरन्सीचा मुद्दा. सध्या ओला उबर सारख्या प्लॅटफॉर्म्सवर डिमांड, लोकेशन आणि वेळेनुसार फेअर बदलत असतात, हे आपण नेहमीच पाहतो. विशेष करून पाऊस, गर्दी आणि पीक आवर्स मध्ये सर्ज प्राइसिंगचा अनुभव अनेक प्रवाशांना येतो. भारत टॅक्सीचा मात्र दावा असा आहे की इथे ट्रान्सपरंट आणि नोटिफाईड फेअर स्ट्रक्चरवर भर असेल आणि सर्ज प्राइसिंग टाळण्याचा प्रयत्न केला जाईल. पुणे विमानतळावर देखील भारत टॅक्सीचा फिक्स्ड फेअर आणि सर्ज फ्री सेवेचा पायलट आधी सुरू करण्यात आलेला आहे. आणि आता दुसरा मोठा मुद्दा असा आहे की ड्रायव्हर. आपण कायम प्रवाशांच्या बाजूने विचार करतो, पण या संपूर्ण बिझनेस मॉडेलमध्ये ना ड्रायव्हर किती कमावतो हा प्रश्न देखील महत्वाचा आहे. प्रायव्हेट ॲग्रिगेटर्सच्या मॉडेल्समध्ये कमिशन हा मोठा मुद्दा असतो. भारत टॅक्सीचा मॉडेल झिरो कमिशन किंवा कॉपरेटिव्ह बेस्ड मध्ये आहे. म्हणजेच काय, तर ड्रायव्हर्सला त्यांच्या कमाईमध्ये अधिक हिस्सा ठेवण्याची आणि कॉपरेटिव्हच्या डिसिजन मेकिंग मध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. सरकारच्या मते हा मॉडेल ड्रायव्हरला फक्त सर्व्हिस प्रोव्हायडर न ठेवता कॉपरेटिव्ह मधला स्टेक होल्डर बनवण्याचा प्रयत्न करतो. पण आता इथे अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये ही सेवा खरंच नवीन आहे का? भारत टॅक्सीचा राष्ट्रीय स्तरावर औपचारिक लॉन्च 5 फेब्रुवारी 2026 रोजी झाला होता. सुरुवातीला दिल्ली, NCR आणि गुजरातमधील काही शहरांमध्ये सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्रात विस्तार करण्यात आला आणि आता पुण्यासह मुंबईमध्ये देखील ही सेवा उपलब्ध होण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. आणि आपल्या पुण्यासाठी, PCMC साठी ही गोष्ट महत्वाची का आहे? कारण पुणे आणि PCMC मध्ये ऍप बेस्ड कॅब सर्व्हिसचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. IT पार्क, एअरपोर्ट्स, रेल्वे स्टेशन्स, कॉलेजेस आणि शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रोज हजारो लोकांना कॅब किंवा ऑटोची गरज असते. त्यामुळे एखादा नवीन प्लॅटफॉर्म आला म्हणून लगेच बाजार बदलणार नाहीये. त्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या असतील: पुरेसे ड्रायव्हर्स, वेळेवर मिळणारी राईड्स आणि प्रेडिक्टेबल फेअर्स. कारण आपण प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ऍप चांगलं असणं आणि सर्व्हिस चांगली असणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही ऍप उघडलं, बुकिंग केली आणि ड्रायव्हर्सच मिळत नसतील तर झिरो कमिशनचा फायदा प्रवाशांना कसा असणार? उलट ड्रायव्हर्सला बुकिंग मिळत नसेल तर त्यांच्यासाठी देखील प्लॅटफॉर्म हा काय उपयोगी ठरणार आहे? त्यामुळेच भारत टॅक्सीचं खरं यश त्यांच्या ऍपच्या फीचर्समध्ये नाहीये, तर पुणेकरांना प्रत्यक्षात किती रिलायबल सर्व्हिस मिळते ना यावर ठरणार आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारत टॅक्सी म्हणजे स्वस्त टॅक्सी असं सरळ म्हणणं योग्य ठरणार नाही. कारण ऍक्च्युअल फेअर हा लागू असलेल्या फेअर स्ट्रक्चर नुसारच ठरणार आहे. पण सरकारचा उद्देश ट्रान्सपरंट आणि रेग्युलेटेड प्राइसिंगचा आहे. म्हणजेच काय, तर प्रवाशाला राईड सुरू करण्याआधी किती पैसे लागणार आहेत याबाबत अधिक स्पष्टता मिळणं हाच या मॉडेलचा महत्वाचा भाग आहे. आता समजा तुम्ही आपल्या पिंपरी चिंचवड मधून पुणे विमानतळावर जायचं ठरवलं. सध्याच्या ऍप बेस्ड कॅब एक्सपिरियन्स मध्ये तुम्हाला एक फेअर दिसतं, पण पीक डिमांड किंवा इतर परिस्थितीमुळे ते बदलू देखील शकतं. आता भारत टॅक्सीचा दावा असा आहे की फिक्स्ड आणि नोटिफाईड फेअर मॉडेलमुळे अशा अनप्रेडिक्टेबल सिच्युएशन्सवर आळा घालता येईल. पुणे विमानतळासाठी या मॉडेलवर आधीच पायलट करण्यात आलेला आहे. पण मित्रांनो, आमच्या मते खरी परीक्षा इथेच सुरू होते. कारण पुणेकरांना आता फक्त स्वस्त राईड नको आहेत, त्यांना रिलायबल राईड्स हवे आहेत, वेळेवर ड्रायव्हर्स हवे आहेत, कॅन्सलेशन नको आहे, चुकीचे चार्जेस देखील नको आहेत, एमर्जन्सीच्या वेळी कॅब मिळायला हवी, महिलांसाठी सेफ्टी फीचर्स हवेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कस्टमर सपोर्टने खरंच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे.
आणि म्हणूनच भारत टॅक्सीला सरकारी उबर म्हणून पाहणं चुकीचं ठरेल. ही एका वेगळ्या बिझनेस मॉडेलची सुरुवात आहे, जिथे ड्रायव्हर्सला कोऑपरेटिव्ह मध्ये अधिक ओनरशिप आणि पार्टिसिपेशन देण्याचा प्रयत्न केला जातो आणि प्रवाशांसाठी ट्रान्सपरंट प्राइसिंगचा दावा केला जातो. आता हा मॉडेल प्रत्यक्षात किती यशस्वी आहे हे पुणे आणि पीसीएमसी सारख्या मोठ्या अर्बन मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहे. मग आता प्रश्न असा आहे की भारत टॅक्सीमुळे पुणेकरांची आणि पिंपरी चिंचवडकरांची रिक्षा आणि कॅबची मनमानी खरंच थांबणार आहे का? तर आमच्या मते फक्त ऍप लॉन्च झाल्यामुळे नाही, तर पुरेसे ड्रायव्हर्स या प्लॅटफॉर्मवर आले, फेअर्स खरोखरच ट्रान्सपरंट राहिले, बुकिंग्स रिलायबल झाल्या आणि कंप्लेंट्सवर ऍक्शन घेतला गेला ना, तर ओला उबरला एक मजबूत भारतीय पर्याय नक्कीच मिळू शकतो. आणि कॉम्पिटिशन वाढलं तर शेवटी फायदा कोणाला होईल? प्रवाशांना. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे मित्रांनो, तुम्ही भारत टॅक्सी वापरणार का? आणि जर का तुम्हाला ओला किंवा उबरच्या तुलनेत यामध्ये बेटर फेअर आणि बेटर सर्व्हिस मिळाली तर तुम्ही प्लॅटफॉर्म बदलाल का? तुमचा अनुभव किंवा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ पुणे आणि पीसीएमसी मध्ये रोज कॅब किंवा रिक्षाने प्रवास करणाऱ्या तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मी विशाल विठ्ठल आणि तुम्ही पाहत होतात पीसीएमसी पल्स. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.